आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं परभणी लोकसभेची जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडली। आज उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणीत आले होते। सोबत जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुराणी, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी खासदार सुरेश जाधव, भाजपचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे आदीसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। जानकरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर बाहेरचा उपरा उमेदवार अशी टीका केली जात आहे। अजित पवार यांनीही आजच्या आपल्या भाषणात महादेव जानकर इथे नवीन आहेत असे म्हणत त्यांना विजयी करण्यासाठी सर्व हेवेदावे मानपान विसरून कामाला लागावे असे आवाहन पवार यांनी केले। जानकर परभणीमध्ये नवीन असले तरी त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांना निवडून आणले होते, याची आठवण देखील यावेळी अजित पवार यांनी करून दिली। महादेव जानकर यांचा परभणीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी महादेव जानकर यांना जिल्ह्याच्या विकासासाठी दिल्लीत पाठवा असे आवाहन परभणीकरांना केले। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत। त्यांनी जगात देशाची मान उंचावली आहे, हे कोणीही नाकारणार नाही। देशाला आर्थिक विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी काम करतात। त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावेच लागेल, कारण त्यांनी पुढील 10 वर्षात देशाचा विकास करण्यासाठीची तयारी केलेली आहे। परभणीकरांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांनी 10 वर्षात काय केले अशी टीका अजित पवार यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर नाव न घेता केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी।